सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 74 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता इकडे चंदनपूरमध्ये दौलतचं लग्न सरपंचांनी खूप धूमधडाक्यात करायचं ठरवलं होतं. सलग 3 दिवस ते लग्न होतं आणि अख्ख्या गावाला 3 दिवस चूल बंद आमंत्रण होतं आणि सगळ्याला जेवण दिलं होतं. मालन मात्र त्या लग्नात अजिबात जेवली नाही. बाहेर फटाके फुटत होते दौलतच्या लग्नाचे आणि मालन मात्र घरात अंधार करून बसली होती. रत्ना आली आणि म्हणाली, मावशी अगं चल की, सगळे निघालेत, तू येणार नाही का? अगं बुंदीचे लाडू केलेत की, चल. आणि झाडून अख्खं गाव गेलंय बघ, फक्त तू सोडून. आणि का अशी अंधार करून बसलीस? बाहेर किती रोषणाई आहे बघ. आणि मालन म्हणाली, ज्यानं माझ्या चंद्रावर डोळा ठेवला त्याच्या लग्नाला मी जाऊ का? आणि त्याच्या लग्नाचे लाडू खाऊ का? ते मला गोड तरी लागतील का? आणि चंद्रा काय म्हणेल मला? माझ्या लग्नाच्या माझं स्वप्न व्यवस्थित त्यानं पूर्ण होऊ दिलं नाही. आणि त्याच्या लग्नाचे फटाके बघू का मी? त्याच्यामुळे मला माझी चंद्रा इतक्या लांब पाठवावी लागली आणि इतके दिवस झालं तरी ती कशी आहे हे मला माहीत नाही. मी काय करू ग रत्ना? माझा जीव तुटतोय तिला भेटण्यासाठी. आता मला तिची खूप आठवण येते बघ. मी कुठे शोधू ग तिला? इतकी मोठी मुंबई. तो रमेश ठाण्याचा होता एवढं मात्र माहीत होतं मला, बाकी काहीच माहीत नाही. रत्ना, चंद्रा कशी असेल ग? मी जाऊ का तिला शोधायला? असं म्हणून मालन रडायला लागली. रत्नाला सुद्धा वाईट वाटलं आणि तिनं विचार केला की काय करू? हिला सांगू का चंद्रा इथं आली होती? तेवढंच तिला बरं वाटेल. पण त्या रमेशनं फसवलं हे ऐकून आणखीनच काळजीत पडेल ती. म्हणून रत्ना पुन्हा गप्प बसली आणि म्हणाली, चल ग मावशी, सरपंचाच्या पोराचं लग्न आहे. आणि मालन म्हणाली, ज्यानं माझ्या नवऱ्याला फितवून माझ्या आणि माझ्या पोरीच्या आयुष्याची माती केली त्याच्या पोराच्या लग्नात मी जाईन का? आणि मला त्याचा बुंदीचा लाडू गोड तरी लागेल का? विष आहे ते माझ्यासाठी, तू जा. आता मालन गेलीच नाही. सुभान छगन मात्र राबत होते दौलतच्या लग्नात. आता दौलत बोहल्यावर उभा होता. त्याची होणारी बायको त्याच्या समोर उभा होती, पण अजूनही त्याच्या मनात आणि डोक्यात आणि डोळ्यात चंद्राच भरलेली होती. आधी तर त्याला ती उपभोगासाठी हवी होती. एकदा तरी तिला कुस्करावी असं वाटायचं, पण आता त्याला तिचा बदला घ्यायचा होता. आतापर्यंत तिचं काय झालं असेल? ती कुणाची तरी रखेल होऊन राहिली असेल किंवा तिने लग्न केलं असेल, काय माहीत नाही. आणि असं असेल तर तिच्यात आता रस असा काही राहिलाच नसेल असं त्याला वाटलं. कारण कोणीतरी उष्टी केलेली पत्रावळ त्याच्यामध्ये तो पुन्हा खाणार नव्हता. पण जिथे कुठे ती दिसली तिची गाढवावरून नागडी धिंड काढणार असं त्यानं मनात ठरवलेलंच होतं. मग आता लग्न झालं. संध्याकाळी दौलत त्याच्या सजवलेल्या रूममध्ये 2 ग्लास दारू पिऊन आला. त्याची नवी नवरी पलंगावर बसून त्याची वाट बघत होती आणि जसा तो आत आला तशी पलंगावरची सगळी फुलं त्यानं फेकून दिली आणि पाय पसरून बसला आणि तिला म्हणाला, चल पाय दाबून दे. आणि ती मुलगीसुद्धा शेजारच्या गावातल्या सरपंचाचीच होती. शिकलेली होती आणि तिचं नाव सुमन होतं. तिला त्याचा हा स्वभाव आवडला नाही. ते सगळं ऐकून तिला थोडा धक्काच बसला त्याच्या वागण्याचा आणि तिनं डोक्यावरचा पदर बाजूला काढला आणि त्याला म्हणाली, काय? पहिल्या रात्री बायकोसोबत असं वागायचं असतं का? आणि म्हणाला, जास्त शहाणपणा करायचा नाही, मी सांगेल तसंच करायचं. आता ती खाली पडली. खरं तर तिला दौलतचा खूप राग आला होता. ती शिकलेली सुद्धा होती. दौलतसुद्धा चांगल्या घरातला आहे, शिकलेला आहे असं सांगून तिचं इथं लग्न करून दिलं होतं. आणि तिला वाटलं तो सुशिक्षित आहे म्हणजे नक्कीच चांगला असेल, पुढारलेल्या विचारांचा असेल. आणि त्यावेळी आई वडिलांनी मुलगा बघितल्यानंतर मुलींना बघायची परमिशनसुद्धा नव्हती. आणि ती लग्नाला तयार झाली होती, पण पहिल्याच रात्री त्याचं हे रूप बघितलं आणि तिला धक्का बसला. पण सध्या तरी तिनं त्याचं ऐकलं आणि त्याचे पाय दाबून देत राहिली. तो मात्र त्याच्या नशिल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत राहिला आणि जसजशी दारूची नशा चढेल तसतसं
त्याला त्याच्या बायकोमध्ये चंद्रा दिसायला लागली आणि नव्या नवरीसारखी नटलेली चंद्रा खूप हसून आणि लाजून त्याच्याकडे बघत होती आणि डोळ्यांचे मादक इशारे करत होती. आणि हे बघून दौलतला विश्वास बसेना की समोर नक्की कोण आहे, चंद्रा आहे की त्याची बायको आहे. आणि तो तिच्याकडे आता मादक नजरेनं आणि लाळ घोटेपणानं बघायला लागला. आणि समोरून त्याला दिसणारी चंद्रा म्हणाली, दौलत, असं काय बघतोस? मला लाज वाटते, नको की बघू. आणि तिच्या तोंडातून दौलत ऐकून त्याला आकाश ठेंगणं वाटलं, कारण दरवेळी चंद्रा त्याला दौल्या म्हणायची. आणि आता तो सुखावला आणि तिच्या स्पर्शानं त्याच्या शरीरात आग लागली आणि त्यानं शर्टची बटणं काढून त्याच्या हृदयावर त्याचा हात फिरवला. आणि ती पुन्हा कुठेतरी पळून जाईल म्हणून त्यानं गपकन तिचा हात पकडला आणि तिला अंगाखाली घेतली आणि फार आक्रमकपणे तो तिचे कपडे काढून फेकू लागला. आणि सुमन ओरडत होती, काय करताय तुम्ही? असं करू नका प्लीज, मी मरून जाईन, मला त्रास होतोय, मला दुखतंय, मी बायको आहे तुमची, असं मला ओरबाडून घेऊ नका, असं ती म्हणत होती. पण दौलत तिचं काहीही ऐकत नव्हता. बघता बघता त्यानं तिला विवस्त्र केली. तिच्यामध्ये त्याला चंद्राच दिसत होती आणि तो तिला आणि तिच्या विवस्त्र शरीराला अधाशी नजरेनं निहाळत होता. आता कुठं जाशील चंद्रा? आता तुझी सुटका नाही, आता मी तुला माझी बनवणारच, असं म्हणून तो तिच्यावर तुटून पडला. आणि तिची परवानगी न घेता, तिला कसलाही दिलासा न घेता, ती घाबरेल का, रडेल का, असला काहीही विचार न करता त्यानं तिच्यात प्रवेश केला. तशी त्या खोलीतून तिची एक आर्त किंकाळी बाहेर पडली आणि तो हैवाणासारखा तिचं शरीर ओरबाडू लागला आणि तिचा उपभोग घ्यायला लागला. ठिकठिकाणी विनाकारण तो तिला कुस्करत होता आणि घट्ट हाताने दाबून धरत होता आणि त्यामुळे तिचं शरीर काळं निळं पडलं आणि तिची खूप हाल अपेष्टा झाली. तिला खूप म्हणजे खूप वेदना झाल्या. ती निश्चित त्याच्या अंगाखाली पडली. दौलतनं आता त्याचं काम झालं. त्याचा वेग मंदावला आणि तोंड पुसून तिच्या अंगावरून उठला आणि म्हणाला, उठ, बाजूला हो, मला झोपायचं आहे, असं नशेत म्हणाला. पण ती बेशुद्ध पडली होती. दौलत कपडे घालून नशेतच लटपट लटपट करत निघून गेला आणि तो नशेत बरळत होता. आज चंद्राचा मी काटा काढलाच, लय माज होता तिला, आज सगळा माज उतरवला. आणि मगाशीच सुमनची किंचाळी ऐकून दौलतची आई त्याच्या खोलीच्या बाहेर उभा राहिली होती. बाहेर आलेला दौलत बघून ती लपून बसली आणि त्याच्या तोंडातून चंद्राचं नाव ऐकलं आणि तिला धक्का बसला. ती पळतच सुमनकडे आत गेली आणि तिची ती दुरवस्था बघून तिला खूप वाईट वाटलं आणि तिला व्यवस्थित कपडे वगैरे घालून शुद्धीवर आणली आणि सुमन दौलतच्या आईच्या गळ्यात पडून खूप खूप रडली. आणि मला इथं राहायचं नाही असं म्हणाली. इतक्यात तिथं सरपंच आले आणि दौलतच्या आईला म्हणाले, तुम्ही आहातच का इथे? बरं झालं, म्हणजे मला आता तुम्हाला जास्त काही समजवायची गरज नाही. आणि सांगा तुमच्या सुनेला आता वारस दिल्याशिवाय इथनं जायचं नाही आणि इथं काय घडतंय काय नाही ते 4 भिंतीच्या बाहेर जाता कामा नये. म्हणूनच या सरपंचाच्या वाड्याच्या भिंती खूप जाड आणि उंच आहेत. आणि तुमच्यासारखंच शिकवा तुमच्या सुनबाईला खाली मान घालायला, असं म्हणून सरपंच निघून गेले. सुमन मात्र दौलतच्या आईकडे हट्ट करत होती, मला इथून जायचं आहे असं म्हणायची. आणि दौलतच्या आईचे डोळे पाण्यानं भरून आले. तिने तिला पुन्हा मिठीत घेतली आणि म्हणाली, शांत हो बाळा, आता हेच तुझं नशीब आहे, जे माझं झालं तेच तुझं होणार आणि बहुतेक या घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेचं हेच होणार. तू झोप. आणि सुमनने आता दौलतच्या आईला सोडलंच नाही, तिथेच तिला झोपवली. कारण पुन्हा दौलत खोलीत आला तर असं वाटून तिला भीती वाटायची. तिचं अंग वेदनेनं ठणकत होतं आणि त्याच्या तोंडातून ऐकलेला शब्द म्हणजे चंद्रा. आणि ही चंद्रा कोण असा प्रश्न सुमनलाही पडला. आणि इकडे मुंबईमध्ये 3-4 दिवस झाले तरी चंद्रा अजूनही तशीच ओठांचा चंबू करत होती आणि आरशात बघत राहायची. पांडूनं सांगितलेली जादू तिला अजून करता आलीच नव्हती, कारण शशी समोर आला की ती घाबरायची.
आणि आजही शशी बाहेर निघाला आणि तिला म्हणाला, आता जर कुणाला आत घेतलं तर लक्षात ठेव. आणि कुणाला म्हणजे कुणालाही आत घ्यायचं नाही, याचा अर्थ तू बाहेर जायचं असं होत नाही. तू सुद्धा बाहेर जायचं नाही, आणि नाहीतर मी कुलूप लावेन घराला. चालेल का तुला? चंद्रा आता गप्प बसली. आणि मग शशी पुन्हा तिला दम देऊन म्हणाला, अगं बोल, करू का मी तसं? आणि चंद्रा म्हणाली, इतकं दम देऊन बोलायची गरज नाही, हळू बोललं तरी कळतं मला. इतक्यात शेजारच्या एक बाई आल्या आणि शशी निघून गेला. आणि त्या काकू चांगल्याच होत्या आणि त्यांनी चंद्राला विचारलं आणि म्हणाल्या, काय गं, विचारीन म्हणते, पण कसं विचारावं म्हणून गप्प बसली. पण आता विचारल्याशिवाय राहत नाही बघ. आणि चंद्रा म्हणाली, आधी मी तुमच्यासाठी चहा करते आणि मग त्यात काय इतका विचार करायचा, विचारायचं की जे विचारायचं ती विचारा. आणि त्या शेजारच्या काकू म्हणाल्या, नाही म्हणजे घर तसं छान सजवलंस तू, दोघं करून खाता इथं, पण लग्न झालं का नाही तुमचं, का असंच राहताय होय? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पण दिसत नाही, पायात जोडवं नाही म्हणून म्हणते. आणि चंद्रा पटकन म्हणाली, माझं झालं पण त्याचं नाही झालं. आणि त्या काकू चक्रावून म्हणाल्या, म्हणजे? तशी चंद्रानं जीभ चावली आणि हसून म्हणाली, काय नाही काय नाही. आणि त्या म्हणाल्या, म्हणजे लग्न झालंच नाही असंच ना? आणि हे बघ, एकतर लग्न करून राहा, नाहीतर काही खरं नसतं बघ. तू प्रेग्नंट राहिली तर लोक शेण घालतील तोंडात, आणि चाळीतल्या इतर तरुण मुलींवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करा, नाहीतर तुम्हाला इथं राहता येणार नाही, समजलं का? तशी चंद्रा घाबरली आणि म्हणाली, खोटं बोलत बोलत म्हणाली, नाही नाही, आम्ही लग्न करणार आहे, लग्न जमलं आहे आमचं. तसं आम्ही दोघांनी जमवलं, पण आमच्या घरच्यांना ते मंजूर नाही म्हणून इकडे आलो आहे, आणि घरची जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत असंच राहणार, अशी चंद्रानं थाप मारली. त्या काकू म्हणाल्या, हो का, बरं बरं, कसं जमलं गं तुमचं लग्न? आणि चंद्रा थोडी खोड्यातच पडली आणि कसं सांगावं तिला सुचेना. तोपर्यंत आता चंद्रानं चहा केलता म्हणून पुन्हा चाळीतल्या रिकामटेकड्या बायका, काही मुलीसुद्धा खोलीत येऊन बसल्या. आणि आता हे रोजचंच होतं. आणि सगळ्या तिला विचारायला लागल्या की, आता सांग, तुझं लग्न जमलंच कसं? मग चंद्रा आधी तर थोडीशी गप्प बसली, मग पुन्हा तिला टी व्हीत बघितलेल्या सिनेमातला एक प्रसंग आठवला. आणि शशी नव्हता इथं म्हणून चंद्रा तिच्या लग्न जमल्याची रंगवून रंगवून खोटी स्टोरी सांगायला लागली. आणि ती म्हणायची, त्यानं मला बघितलं तेव्हा मी नदीवर गेले होते धुणं धुवायला, आणि तो मुंबईचा पाहुणा आमच्या गावात आला होता. मग त्यानं नदीच्या पाण्यात खडा टाकला, माझ्या अंगावर पाणी उठलं, मी त्याच्याकडे रागात बघितलं, आमची नजरानजर झाली आणि पहिल्याच नजरेत आम्ही प्रेमात पडलो. आणि त्या काकू म्हणाल्या, हो का, मग आधी कोण कोणाशी बोललं की माझं तुझ्यावर प्रेम आहे? आणि चंद्रा पुन्हा तोंडात पदराचं टोक पकडून विचार करू लागली की आणखीन काय सांगू. आणि मग आणखीन एक दोघी जणी आल्या आणि हळूहळू बायका पोरी येतच राहिल्या आणि गर्दी वाढतच राहिली. तसा चंद्रानं आणखीन चहा पण वाढवला. आणि चहा वाढवता वाढवता आता काय सांगू, कसं जमलं आमचं लग्न, असा विचार करायला लागली. आणि चंद्राला पुन्हा एक टी व्हीतला प्रसंग आठवला आणि म्हणाली, मग त्याच वेळी माझ्या पायातलं एक पैंजण पाण्यात पडलं, मी रडायलाच लागली. मग त्यानं लगेच पाण्यात उडी घेतली आणि ते काढून दिलं. तसे आता सगळे खूप खूप आवडीनं ती स्टोरी ऐकत होते. आणि आणखीन एक दोघी लगेच तिथं आल्या, शशी आणि चंद्राची खोटी लव्ह स्टोरी ऐकायला, जी त्यांना फार आवडत होती. आणि आता चंद्रानं चहाचं ते पातेलं काढून टाकलं आणि मोठं पातेलं ठेवलं, पुन्हा चहा वाढवला. आणखीन एक मुलगी म्हणाली, अरे वा, किती छान प्रेम कहाणी आहे तुमची, एकदम ऐकतच राहावं अशी, अजून काहीतरी सांगा ना. आणि चंद्रा पुन्हा चहामध्ये साखर टाकत टाकत विचार करायला लागले की काय सांगू, याचा आणि माझा तर घडीभर पटत नाही. आणि प्रेमळ नजर तर कधीच नाही झाली. आणि तरुण मुली म्हणाल्या, ए ताई, अजून काहीतरी सांग ना, खूप भारी वाटतं ऐकायला. आणि त्या काकू ठामपणे आणि हुकमीपणाने म्हणाल्या, हे बघ, किती पण भारी वाटत असलं तरी लग्न झालं नाही तुमचं, पटकन लग्न करायचं, नाहीतर तू प्रेग्नंट राहशील, लक्षात ठेव.
आणि चंद्रा म्हणाली, हो हो आम्ही करणारच आहे लग्न, पण त्याच्या घरच्यांना मी पसंत नाही आणि माझ्या आईला तो पसंत नाही, काय करू? आणि तुम्ही मला सगळे वहिनी म्हणा आणि त्याला दादा, म्हणजे त्याला आठवत राहील की आम्हाला लग्न करायचं आहे. तो सारखा सारखा विसरून जातो लग्न करायचं. तशाच सगळ्याजणी हसल्या आणि म्हणाल्या, काय लग्न करायचं कोण विसरून जातं का? आणि एक मध्यम वयातली बाई म्हणाली, आता लग्नानंतर जे सगळं मिळतं ते लग्नाच्या आधी मिळायला लागल्यावर लग्नाची काय गरज ना, असं वाटत असेल त्याला, पण लग्न हे झालंच पाहिजे. आणि आता चंद्राला कळत नव्हतं की नक्की कशाबद्दल बोलतात त्या. आणि त्या तरुण पोरी चेकाळून म्हणाल्या, बरं बरं आम्ही म्हणतो की तुम्हाला वहिनी, पण अजून काहीतरी सांगा ना. आणि तुमची प्रेम कहाणी ऐकायची आहे. चंद्रानं पुन्हा शशीसोबत असताना घडलेले सगळे प्रसंग आठवले, पण त्यातला एक पण नीट सांगण्यासारखा नव्हता. पण हा एक प्रसंग मात्र चंद्राच्या चांगला तर लक्षात राहिला होता. आणि आता तो प्रसंग खूप रंगवत रंगवत सांगत ती म्हणाली, आम्ही दोघं ना एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझी आई ना अजिबात त्याला घरी येऊ देत नव्हती. मग तिला तो पसंत नव्हता आणि आम्हाला तर खूप भेटण्याची इच्छा होती. आणि एक दिवशी ना तो अजित आहे ना, म्हणजे छोटा शेठ, तो आला. त्यानं मला चिठ्ठी लिहिली होती की आपण पळून जाऊया. पण मी त्याच्या चिठ्ठीला उत्तर दिलंच नाही. आणि मग तो एक आयडिया करून आला मला भेटायला. साडी घालूनच आला चक्क. असं म्हणून चंद्रा खूप हसली. तशा सगळ्याजणीसुद्धा खूप हसल्या आणि अजून सांग म्हणून तिला हट्ट करायला लागल्या. आणि चंद्रा म्हणाली, आजच्या पुरतं बास, नंतर सांगते. मग एक काकू म्हणाल्या, म्हणजे तुम्ही पळून आलाय, तरी मला वाटलंच होतं, पण आता लग्न तरी करा. एखादा बाळगोपाळ होऊ द्या, म्हणजे तुझ्या घरचे त्याच्याही घरचे तुम्हाला घरात घेतील. आणि तो आला की त्याला सांग मी सांगितलंय म्हणून लग्न करायला. आणि काय म्हणशील? आणि भोळा चंद्रा म्हणाली, असंच म्हणेन की लग्न कर, नाहीतर मी प्रेग्नेंट राहिली तर पंचायत होईल, असं म्हणेन मी त्याला. काकू म्हणाल्या, अगदी बरोबर. पण लग्न करायचं म्हणतेस, मग त्याला आरो तुरं म्हणतेस होय? आहो म्हण, आहो. आणि चंद्रा म्हणाली, बरं. काकू म्हणाल्या, बरं नाही, आहो म्हण, म्हण बरं माझ्यासमोर. पण आता चंद्राला तो शब्द उच्चारण्याची खरंच खूप लाज वाटत होती. आणि जर म्हणाली ना पहिल्यांदा तर त्यालाच म्हणेन आणि पहिल्यांदा त्यानंच ऐकावं असं तिला वाटलं. आणि आज तो घरी आला की त्याला अहो म्हणायचं, जादूसुद्धा करायची पांडूनं सांगितलेली, असं मनात ठरवून ती त्या काकूंना म्हणाली, मी म्हणते की काकू तुम्हाला उद्या म्हणून दाखवते, घ्या चहा घ्या. म्हणून तिनं सगळ्याला चहा दिला. सगळ्याजणी म्हणाल्या, आम्ही उद्या येणार तुझं अहो ऐकायला, आणि निघून गेल्या. आणि आता चंद्रा पुन्हा ओठांचा चंबू करत प्रॅक्टिस करत होती. तशीच आता त्याला अहो म्हणायची सुद्धा प्रॅक्टिस करायला लागली. आणि मी प्रेग्नेंट राहिले तर काय करायचं, असा सुद्धा त्याला प्रश्न विचारायचा होता, असं तिनं मनात ठरवलं. आणि खरी गंमत तर तेव्हा येणार होती जेव्हा तिला प्रेग्नेंट या शब्दाचा मराठीतला अर्थ कळणार होता. आणि त्यावर शशीची रिॲक्शन बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. थँक्यू सो मच.